अहो हे उंदीर जर याच्यामध्ये शिरला ना, त्या काय म्हणते पिंजऱ्यामध्ये शिरला ना, तो तिथे गेल्यानंतर विचार करतो आज फुकट धान्य कशाचं आहे आपल्याला, कारण आपला जीव जाणार आहे. तसं आज हे 5 किलो आहे ना, हे फुकट आपला जाणार आहे काहीतरी. मोदींनी काय विकलं याच्यापेक्षा त्यांनी काय घेतलं हे नाही विचारलं. आढळराव पाटील आणि कोले आम्हाला काही फायदाच नाही करत काही. आम्ही आपलं काम बघायचं काय हे बघायचं, त्यांच्या मागे फिरायचं. कोले मीच कोले ना. बर मग आता काय करा. माहिती सगळे आमदार आता एकत्र झाले. पवार साहेब काय करणार? नाही पवार साहेबाची गत्यंतर नाहीये महाराष्ट्राला. तुमच्या तालुक्यात पण सगळे नेते मंडळी आता एका बाजूला, आमदार साहेबच मला वाटतं तुमचे. समजे नेते जरी बाहेर गेले ना तरी पण जनता त्याला शिकवणारच आहे ना. मोदी सरकारवर शेतकरी खुश आहेत, अफाट खुश आहेत, कारण खतावर जीएसटी. अहो मोदींनी मेलेल्या माणसाच्या याच्यावर कापणावर जीएसटी लावली. मग जिंदगी के आढळराव माझ्यापासून सामान्य व्यक्तीला सुद्धा पर्सनल ओळखतात, पण अमोल कोल्हे तर कोणालाच ओळखत नाही. तसं काही सांगता येत नाही. एक अंदाज लोकांची चर्चा विर्चा होत असेल. दोघंही सारखेच आहेत. आढळराव. बरं का बरं आढळराव? आढळराव पहिल्यापासून चांगलं काम केलेले म्हणून लोक आढळरावला मानतात. साहेबांचा सर्वसामान्य माणूस तिकडं आता तिकडे सगळे आमदार एकीकडे आहे, ती आमचा शरद पवार साहेब एकीकडे आहेत. सर्वसामान्याचा माणूस आहे राहतो. सर्वसामान्याची कळकळ सर्वसामान्यालाच येणार ना. भरपूर त्यांनी बरेचशी कामं केली आणि तरुण पिढीला त्यांनी पुढे जाण्याची संधी दिली. 5 वर्ष अमोल कोल्हे खासदार होते, पण त्यांनी शिरूर किंवा शिरूर तालुक्यात 1 रुपया निधी आणला नाही. निष्ठा आहे का नाही? बापाने घर बांधलं, जन्म दिला, त्याला लेकरांनी जर घराच्या बाहेर काढलं आणि त्याला जर पायरी घाली ठेवलं आणि आंघोळीला बाहेर पाणी दिलं, त्याला त्रास किती काढलाय. महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी चालू आहे. आता 2 दिवसापूर्वी बारामती लोकसभेचा आढावा घेतलेला आहे आणि तिथली निवडणूक पण झालेली आहे. पण सध्या आपण आलेलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघात. आपण पाहतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मुख्य बाजारपेठ आहे ती शिरूरची. या बाजारपेठेच्या कमानीपाशी सध्या आपण उभा आहोत आणि ही बाजारपेठ म्हणजे शिरूरची एक मध्यवर्ती ठिकाणी असलेली बाजारपेठ आहे. शिरूरकरांच्या मनात नेमकं काय आहे, कारण एका बाजूला आढळराव पाटील तर आहेत तर दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे आहेत. लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या इथं आलेलो आहोत. आपण पाहतोय थोडा दुपारचा वेळ असल्यामुळे लोक कमी आहेत, परंतु आहे या लोकांवर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. बाबा तुम्ही इथलेच का? इथलेच आहेत का? कुठले आहेत मग? आम्ही लांबचे. कुठले? जामखेड. जामखेडचे. जाऊ द्या, चला बरं. जामखेड मध्ये कुणाची हवा? जामखेड मध्ये आता काय काय कळतं त्याच्यात आमच्या सारख्याला. बरं बरं, चला या पुढे. बाबा एकच मिनिट. तुम्ही इथलेच आहे का? नाही मग बाहेरचं. बरं या इकडे. तुम्ही कुठले? आम्ही इथलेच. बर, काय बघताय आता? आली लोकसभा आली, एका बाजूला आढळराव पाटील आहेत, एका बाजूला कोल्हे आहेत. लोकांचा कौल कोणाच्या बाजूने? कोल्हेकडे. का बरं कोल्हेकडे का? कोल्हे आहे. काम आहेत त्यांची. काम आहे. बर या इकडे. ओ तुम्ही कुठले? आम्ही इथले म्हशीचे. आम्ही हीच तालुका आहे का? पारणा तालुका. कुठला लोकसभा मतदारसंघ हाच आहे का? नाही पलीकडला. तुम्ही इथलेत का? काय कोणाची हवा आहे आता? एका बाजूला आढळराव पाटील, एका बाजूला कोल्हे साहेब. कोल्हेची हवा आहे. कोल्हे साहेबांची. का बरं कोल्हे साहेबांची? शरद पवारमुळं. बर, पवार साहेबांमुळे कोल्हे. पवार साहेबांचं वजन येतं. बर, त्यांचा गट आहे ना पवार साहेबांचा. बर, या बाजूला या थोडं. हो बाबा, कुठलं तुम्ही? आम्ही श्रीगोंद्याचे. श्रीगोंदा म्हणले नगर बाजूले. काय कोणाची हवा आहे नगर भागात? निलेश लंके. पवार साहेबांना मानणार वर्ग आहे का तिथे? भरपूर. बर, चला तुम्ही बाहेरचे. एक मिनिट बाबा, एकच मिनिट. राहू द्या गाडी राहू द्या. तुम्ही कुठले आहेत? इथलेच आहेत. काय आता आढळराव पाटील कोल्हे साहेब? कोल्हे. आता सगळे तुमचे माहिती सगळे आमदार एकत्र आहे, कोल्हे साहेबांची कसं काय? जनता. जनतेच्या मनात कोल्हे. जनतेच्या मनात तुमचं काय मत? कोल्हे पवार साहेब. तुतारी वाजलीच पाहिजे. तुतारी वाजली पाहिजे. बर, किती ह्या तालुक्यात काय स्थिती आहे? तालुक्यामध्ये कोल्हे. बर, थोड्या गाड्या येतात, आम्ही पुढची घेतो. धन्यवाद. ओ तुम्ही कुठले? गाव कुठलं? काय आता या आढळराव पाटील आहेत, कोल्हे साहेब आहेत, हवा कोणाची? कोल्हे अमोल कोल्हे. बर, पण तो महायुतीचे सगळे 4-5 आमदार आता त्यांच्या बाजूने आहेत ना, मग कसं काय तुमच्या कोल्ह्यांचं? शेतकऱ्याबद्दल भूमिका घेतात. बर, त्याच्यामुळे अमोल कोल्हे. बर, तुमचं काय? आम्हाला काय का कोल्हे?
आढळराव पाटील आणि कोले आम्हाला काही फायदाच नाही करत काही. आम्ही आपलं काम बघायचं काय हे बघायचं त्यांच्या मागे फिरायचं. बर मग जनतेचा कौल कुणाच्या बाजूने वाटतोय? कोले कोले. मग का बरं, का कोल्हे साहेबांचं का असेल? काय आता एवढा नाही त्याचं सांगता यायचं, म्हणतात कोले म्हणून म्हणायचं. बाबा काय आता सणामुळे काही सणामुळे इकताही लोकसभा आली बाबा, माहितीये का? आहे ना, खासदारकी एका बाजूला आढळराव पाटील आहेत, एका बाजूला कोल्हे साहेब आहेत. इकडचा दैठणचा कुठला लोकसभा आहे तिथं? तिथं ही आपला नगर. लंके. लंके. काय लंकेचं लय पार्ट कमी आहे वाटतं? लंकेच उलट ज्यादा आहे. जादा आहे. हा, बर पण तिथं ती सगळं विखे पाटील मोठं घरा नाही तिथं. ते असं जाय ना, पण लंकेच्या पाठीमाग पैसे देऊन लंकेला म्हणते तू पैसे घे आमच्याकडून, प्रचार चालू आहे. चालू आहे. हा बर काय निवडून येतील का? हा 100%. 100%. हा. कसं आहे की शिरूर मतदारसंघ जो ना, आम्ही ज्या बाजूला आता शिरूर बाजूला ज्या ठिकाणी आलोय ना, त्या ठिकाणी नगरचं एक बाउंड्री दिसते, त्यामुळे त्या भागातले सुद्धा लोक भरपूर प्रमाणात या ठिकाणी आहेत. लय निवांत बसला तुम्ही सगळे? हा हा बर काय बसू का? 2 मिनिटं बसू का? आली की आता लोकसभा आली की, एका बाजूला आढळराव पाटील आहेत, एका बाजूला कोल्हे साहेब आहेत. शिरूरकरांच्या मनात काय नक्की? काय कोले, मीच कोले ना. बर मग आता काय करा? तू कोल्हे नाही. बर चला, म्हणजे प्रत्येक जण कोल्हे आहे समजूनच चालू आहे सगळं तुमचं. काय किती लीड कुणाच होईल? लीड येतो तुमच्याकडे, लीड किती होईल? चला लीड सांगा. लीड काय सांगता येतं, काय होईन ते बघू आता. जास्त काय चालेल? जनतेचा कौल कोणाकडे? चला साधा प्रश्न. जनतेचं कौल आता शरद पवार कळते. बर पवार साहेबांना. तुम्हाला काय वाटतंय? नाही पवार साहेबांशी वगैरे काय गत्यंतर नाही आता माहिती सगळे आमदार आता एकत्र झाले, नाही, पवार साहेब काय करणार? नाही नाही पवार साहेबांशी गत्यंतर नाहीये महाराष्ट्राला. तुमच्या तालुक्यात पण सगळे नेते मंडळी आता एका बाजूला, आमदार साहेबच मला वाटतं तुमचे. समजे नेते जरी बाहेर गेले ना तरी पण जनता त्याला शिकवणारच आहे ना. जनता शिकवणार आहे. हो. बर पारड जड आहे म्हणायचं का? पारड जड आहे. पारड जड आहे. तुम्हाला काय वाटतं? मी नगरचा आहे. नगर मध्ये मग काय कोणाचे? लंके साहेबांचं काय आहे का? विखे पाटील का लंके साहेब? नाही तसं दोन्ही नको आहेत, दोन्ही नको आहेत. अजिबात नको आहेत. बर तुमचं काय मनात चालू? माझ्या मनात नोटा. नोटा. कोणताही खासदार आला तरी तो गावापोत पोहोचूच शकत नाही 5 वर्षामध्ये खेडेगावापर्यंत. काय मतदान करून तरी उपयोग आहे? विखे पाटील होतील ना आधी तुमचे तिथं? होते, आले 4 किलो साखर देऊन गेले, 1 दिवसाचा रोज गेला आणि 4 किलो साखर दिली. बाकी तुमचा काय प्रश्न आहे हा 5 वर्षात ज्यांनी विचारला नाही, त्याला काय मतदान करून उपयोग आहे? सीट धोक्यात आहे का? हं? सीट धोक्यात आहे का? मला सांगता येणार नाही ते. हं? पण त्यांनी 5 वर्षामध्ये येऊन आज आमचा लाईटचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, अमुक प्रश्न आहे, शेतकरी आहेत आम्ही. रात्री 12 वाजता उठावं लागत आहे, वाघ येते आमच्या तिथं. कोणी कशाचा विचारच करत नाही या मोदीच्या काळामध्ये. मोदी सरकारवर शेतकरी खुश आहेत का? अफाट खुश आहेत, कारण खतावर जीएसटी. अहो मोदींनी मेलेल्या माणसाच्या याच्यावर कफनावर जीएसटी लावली. मग जिंदगी के बाद म्हणजे कशावर जीएसटी लावली? इकडं 1800 रुपये गोण झाले खताची, इकडे 2000 रुपये फेकले तुकडा. मोदींनी खताची गोण 400 रुपयाची 1800 रुपयाला करून ठेवली आणि इकडे 2000 रुपये फेकले, नादी लावलं शेतकऱ्याला. आज ऊसाची काय परिस्थिती आहे? बिल नाही घेतात का 6-6 महिने? कोण लक्ष देणार हो यांच्यावर? आणि पहिलं जे होतं पहिलं चांगलं होतं. आजचे सरकार आता या जे मोदीचे 15 लाखातले कुठे 5 रुपये आले नाही. अहो हे उंदीर जर याच्यामध्ये शिरला ना, त्या काय म्हणते पिंजऱ्यामध्ये शिरला ना, तो तिथे गेल्यानंतर विचार करतो आज फुकट धान्य कशाचं आहे आपल्याला, कारण आपला जीव जाणार आहे. तसं आज हे 5 किलो आहे ना, हे फुकट आपला जाणार आहे काहीतरी. मोदींनी काय विकलं याच्यापेक्षा त्यांनी काय घेतलं हे नाही विचारलं. बर बर बर. मीडिया विकत घेतली, धान्य विकत घेतलं, सगळं गोरगरीब विकत घेतली. अहो त्यांनी विकलंय थोडं, एवढं घेतलंय मोदींनी. असं काय करता तुम्ही? बरोबर. आणि मोदीला मतदान करून काय करायची? कोण कमळ? पर्याय दिला की तुम्हाला? नोट आहेत ना, नोटा पर्याय. चला एवढं सगळं पण पर्याय नोटा आहे. नोटा विचारच करायचा नाही. कोणी आला तरी काही करू शकत नाही. MA BEd मुलगा 10 वर्ष घरी, MA BEd फर्स्ट क्लास मुलगा 10 वर्ष घरी आहे, गायांचं दूध काढतोय. DEd मुलगा शेळ्या वळीतोय. याला नोकऱ्या कुठे कुठे गेल्या मोदीच्या नोकऱ्या? आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांचे आज हे आले, त्यांची लग्न व्हायनात,
कोणी मुली द्यायनात. हं? काय कोण बघणार यांच्याकडं? एकंदरीत शेतकरी नाखुश आहे असं म्हणायचं. 100% 100% नाखुश आहे. तुमचं कुठलं गाव आहे? शिरूर. शिरूर. कुणाची हवा शिरूर मध्ये? एका बाजूला आढळराव, एका बाजूला कोल्हे. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. का बरं अमोल कोल्हे? आता अमोल महायुती कोल्हे सगळे अहो, सगळे निष्ठावंत. लोकं एकत्र- निष्ठा कशाला? निष्ठा आहे का नाही? बर हा अरे बापाने घर बांधलं, जन्म दिला, त्याला लेकरांनी जर घराच्या बाहेर काढलं आणि त्याला जर पायरी खाली ठेवलं, हा, आणि आंघोळीला बाहेर पाणी दिलं, त्यानं त्रास किती काढलाय. लोकांना दादांचा निर्णय आवडला का? नाहीच बर नाहीच आवडला. आम्ही निष्ठावंत तर निष्ठा कशाला सोडणार? तुमच्याकडे काय पदवीत आहे का सामान्य? काहीच नाही. पद नसून द्या ना, आपण स्वार्थी करायचं. बर बर बर. मुलगा आणि बापामध्ये काय फरक आहे का? काय झाली जनतेची परिस्थिती? काय कांद्याची? आता मी स्वतः भाजीपाला ऐकतो, माझी स्वतःची इच्छा आहे 40 रुपये कायमस्वरूपी कांदा असावं, मी तिची भाजी 20 रुपये असावं, टमाटा 40 रुपये किलो कायमस्वरूपी असावं. ही माझी स्वतःची इच्छा, मी विकणार आहे. का मारताय गरीब? 2 रुपये कांदा आज करायचा, 4 दिवस 40 रुपये झाले गेले की 2 रुपयावर आणायचं. अशी परिस्थिती आहे मार्केटची. बरोबर. आणि काय एकंदरीत काय होईल तालुक्यात? काय होणार नाही, वन साइड येईन. तालुका जातो, बाकीच्या तालुक्यात सगळे किती बी असून द्या. आमदार सगळे एकत्र अहो, आहेत असे राव. किती आज- सगळे लोकल पुढे अहो, तुम्ही एक तर मी 13 तालुके फिरून आलोय. बर मी 13 तालुक्याचा सर्वे काय स्थिती आहे तिथं? तशीच आहे. हे अशी निष्ठावंताच्या बाजूने. निष्ठावंतांच्या बाजूने. मग चला. 84 वर्षाचा म्हातारा जर तिच्या यायला तुम्हाला एकट्यासाठी तुम्ही 40 सभा, पंतप्रधान, गृहमंत्री, फार योगी आदित्यनाथ एवढे जर तुमच्या महाराष्ट्र इथं आहेत ना आता मग उपमुख्यमंत्री आले, ते येतात. कधी आता येते ते थोड्या वेळाने. कधी का परवा चालते? सारखे सारखे येतात. परवा चालते ना. आता फडणीस आता कोणी आहे ना इथं सभा का मीटिंग आहे काय? कोणाची? अजितदादांची आहे ना. मग बघून या ना, मंगल कार्यात किती खुर्च्या मोकळ्या आहेत. बर तुम्ही बघून या. आता मी जाऊन आलोय. बर. एकंदरीत बघा तुम्ही, आम्ही कुठल्याही प्रकारे हा व्हिडिओ कट करणार नाही. कुठंतरी एखाद्याचं कट करायचं आणि दुसरं टाकायचं असं अजिबात नाही. आपलं कसं रोकटोक. बाबा काय म्हणायचंय बोला. काय नाही, सगळे एकच आहे आम्ही, आमचं काही नाही म्हणणं. नाही, तुम्ही सांगा. बरं जनतेचा कौल एकदा सांगा. आता आलोय तुमच्याकडे तर आम्हाला कट करायचं काय नाही नाही, सगळं एकच आहे आम्ही. तुम्ही सगळे एक आहे. बसलोय ते एकच बसले फक्त, दुसरं बर नाही काय. मग घड्याळ चालवायचं. काय नाही जाऊ द्या. चला असू द्या, या इकडं. बरं बरं, घेतो सगळ्याला घेतो. बरं गाव तरी सांगा की राव, आम्ही एवढ्या लांब ना तुमच्या गावात आलोय. शिरूरचे. फक्त एकच सांगा, कुणाचं पारड जड वाटतंय? काय बोलत नाही तुम्हाला? काय होतंय, राजकारणाचा इंटरेस्ट नाही खरं नाही, इंटरेस्ट नसू द्या. पारड जड सांगू शकत नाही. आता सध्या दोन्ही सेम लेवल सेम लेवल. काय बरोबर म्हणतात कधी? बरोबर आहे, काटेकी टक्कर. काटेकी टक्कर आहे. चला या इकडं. थोडं व्यापारी साईडला इकडे गर्दी असेल ना आता. चला या. आपण सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात घेतो शिरूर लोकसभा मतदारसंघात आलेलो आहे आणि शिरूरच्या गावातच सध्या आपण शहरातच आलेलो आहे. बाबा गाव इथलंच का तुमचं? नाही, यूपी आहे. मग किती लांब आहे इथून? म्हणजे शिरूर मध्येच आहे का? गाव यूपी आहे. बरं. शिरूर लोकसभाच आहे ना तुम्हाला? नाही बरोबर नाही लक्षात का? आता काय, एका बाजूला आढळराव पाटील आहेत, अमोल कोल्हे आहेत, कुणाच्या बाजूने जनाधार जास्त आहे इथं? काय बोलतो हमको नाही होत. बर तुम्ही सांगा, अमोल कोल्हे का आढळराव पाटील? मला नाही सांगतो. नाही सांगते. चला त्या बाजूला इकडे लोक आहेत. शिरूर लोकसभेमध्ये एका बाजूला आढळराव पाटील आहेत तर दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे आहेत. काटेकी टक्कर असं मानलं जातंय आणि या काटेकी टक्करमध्ये कोणाचं पारडं जड आहे हे सध्या आम्ही आढावा घेत आहोत आणि हा आढावा घेण्यासाठी आम्ही सध्या शिरूरमध्ये आलेलो आहोत. तुम्ही सगळे लोकलच का इथं? बाबा नमस्ते. सगळे लोकलच का इथले तुम्ही? बोला. अहो नाव कुठलं? बोला तिकडे बोलतो. गाव तर सांगा की राव. नाही काय नाही सांगत तिकडे. असं चला. काय शिरूरकरांच्या मनात नक्की काय चालू आहे? एका बाजूला आढळराव पाटील आहेत, एका बाजूला अमोल कोल्हे आहेत. आता काय चालायचं, काय जनतेच्या मनात होईल ते होऊन जाईल सगळं. पारडं कुणाच जड वाटते? एक अंदाज काढला. तर इथं आहे पवार साहेबांचं सगळं चालले आता म्हणतात. पवार साहेबांचं इतर विधानसभेत सगळे आमदार एका बाजूला आहेत ना, कसं चालायचं? आता ते आहे, आता काय पवार साहेबांची जादू चालली आहे काय नाही ते आता काय तरी. बर शिरूरकरांचं काय होईल? शिरूरकरांचं काय सांगतात, आपलं वस्ती झालं आता आहे पवार साहेबांचं वारं चालले, बाकी यांचं काय सांगावं. बाबा सांगे राव, तुम्ही आमच्यावर रागावताय राव तुम्ही. काय वाटतंय काय एवढं सांग? काय नाही वाटत, जा निघून. काय नाराज आहे का कोणावर तुम्ही? नाही काय बोलतो. चला असू द्या. या इकडे येऊ आपण. काय तुमचं गाव कुठलं? नाही काय सांगते, मतदारसंघातले मतदारसंघातच नाही. कुठल्या मतदारसंघात आहे? इथं शिरूरलाच आहेत. फक्त मला पारडं कुणाचं जड आहे एवढंच ऐकायचं. असं नाही सांगता येत, त्याचा काय अभ्यास नाही तसं आपल्याला. नाही सांगता येत. चला असू द्या.
बाबा बोलले नाहीत बरं का तुम्ही. चला, लोक थोडी कमी आहेत, दुपारचा वेळ आहे आणि दुपारच्या वेळात जेवढी लोक काय सापडतील त्या लोकांच्या मनात काय चालू आहे हे सध्या आपण जाणून घेत आहोत. बाबा इथलेच का तुम्ही? इथलेच का तुम्ही? कुठलं गाव आहे? तरडवाचीवाडी. तालुका कुठला आहे? हाच आहे का? गाव यायचे पण थोडं 1 किलोमीटर लोकसभा आली की बाबा आता आली ना. कोणाला साथ द्यायची? आता कोणाचं पारडं जड आहे? आता काय बघावं, ज्याला त्यांच्याला द्यायचं आपण बी. आपण आता एका बाजूला अमोल कोल्हे, दुसऱ्या बाजूला आढळराव पाटील आहेत. मग जवळचं कोण वाटतं? अमोल कॉलेजचा जवळचा वाटतो मला. बर का बरं जवळचे वाटतं? का बरं आता काय सांगायचं, पण आपली त्यांची कामं तशी आहेत ना. अजितदादाने जे पवार साहेबांपासून वेगळा जायचा निर्णय घेतला, सामान्य लोकांना आवडला का? अजिबात नाही बाबा, ते तसा माझ्या मतांचा नाही आवडला. बाकीचे काय मत आहे ते काय सांगता. पण शरद पवाराला नव्हतं सोडायला पाहिजे अजित सोडायला पवार. नव्हतं पाहिजे. हा बर बर. इथं काय जास्त चालेल? हा इथं जास्त काय चालेल? आता काय बहुतेक आपला हे काय कोलेज चालू बोले चालतील. बर बर. तुमचं गाव कुठलं? गाव कुठलं? कोकडे ह्याच तालुका आहे? पारनेर तालुका. पारनेर म्हणजे लंके साहेब, विखे पाटील, कुणाची हवा आहे? तुम्ही तर पारनेर तालुका बरं झालं भेटला तुम्ही. काय लंके साहेबांचं चालेल का विखे पाटलांचं काय चालेल? लंके साहेब. लंके साहेब ती खूप मोठी हस्ती आहेत विखे पाटील. काय त्याला आता कसं काय चालायचं? लय मताने येणार. लय मताने ना. सामान्य माणसाचा कौल कुणाच्या बाजूने तिथे? लंके. चला, आपल्याला नगरला स्पेशल जायची गरज नाही हे लोक सांगतात. बरोबर. तुमचं गाव कुठलं? मलटण. इथंच ना? हाच लोकसभा मध्ये? हाच. काय चाललंय? काय लोकांच्या मनात काय नक्की? अमोल कोल्हे. बर. का बरं अमोल कोल्हेंकडे का असं जास्त लोकांचा ओढ आहे? पक्षांतर झालं ना आता. बर. त्याच्यामुळे आता दादांनी केलेलं आवडलं नाही असं आहे का? आता तळागाळातली लोक पण जर सोडित असेल तर आता तळागाळातली लोक पण सोडणार ना. दादांना सोडणार नाही म्हणजे आता सपोज ग्रामीण जनतेतले एखादा मुलगा त्याच्या वडिलांना सोडून जाऊ शकतो, तसं बर बर. पण निर्णय आवडला नाही असं म्हणा. नाही आवडला. तुमच्या इथं आता लोक भरपूर येतात, लोकांमध्ये चर्चा काय चालू आम्ही आहे? पुण्यात नाही, पुण्यात नाही. कोथरूड मतदारसंघ. कोणाची हवा सांगा मग, तिथं आता जायची गरज नाही. मुरली मोहोळ. मुरली मोहोळ. इथं आता लोक येतात ना तुमच्या इथं, मग इथं चर्चा चालू असेल ना, कोणाची चर्चा आपण चालू? पुण्यात नाही येतोय, आपण नाही, कामासाठी नाही, येतोय. इथं जी ग्राहक येतात. नाही आपण नाही आत्ताच राहिलोय, मी कामासाठी येतोय. बरं बरं. तुमचं काय आहे? काय वाटतं? तुम्ही कुठले? मी श्रीगोंदा. श्रीगोंदा. काय कोणाची हवा आहे तिकडे? आमच्याकडे सुजय विखे पाटील. सुजय विखे पाटील. बरं नाही दुसरा. बरं. इथं लोक येतात, इथं लोकल लेवलची काय चर्चा चालू आहे? कोल्हे की आढळराव, कोणाच्याकडे कौल जास्त वाटतोय लोकांना? काल चाकणला गेलो होतो. बरं. चाकणला असं तिथं एक सरपंच भेटले होते. हां. आज शिवाजी आढळराव पाटलांच्या एरियातले होते. बरं बरं. आढळराव पाटील म्हणतात. आढळराव पाटलांची हवा आहे तिथं जास्त म्हणतात. चला, चाकण एरियामध्ये आपण शिरूर मतदारसंघात आहोत आता सध्या, आणि आपण पाहतोय हळूहळू लोकांच्या काही प्रतिक्रिया आपण घेत आहोत. या इकडं. बाबा आलेत. बाबा कुठले तुम्ही? कुठले? हा, नगरपालिका. अरे अरे, नगरपालिका कर्मचारी आहे का? अरे तुम्हाला लय बंधन मग बोलायला आता. बरं, कुणाची हवा जास्त वाटते इकडं? लोकांची चर्चा कोणाची जास्त आहे? अंदाज सांगा. तुतारी. चला असं तुतारी सांगितलं शॉर्टकट. या इकडं. इथं लोक दिसत आहेत. तुमच्या इकडे गिराईक येतात, इथं लोकल गिराईक येतात. लोक काय म्हणतात? कोणाच्या बाजूचे पारडं जड वाटतं इथं? आढळराव की कोल्हे साहेब? मतदारसंघ वेगळा आहे. कुठला आहे मतदारसंघ? नगर दक्षिण. बरं, नगर दक्षिण. म्हणजे तिथं विखे पाटील आणि हे असतील ना, लंके. तिथं कुणाची हवा आहे? निलेश लंके. निलेश लंके. तुम्ही इथले लोकल आहेत ना, तुम्ही सांगा ना. इथं आम्ही श्रीगोंद्याचे. श्रीगोंद्याचे नगर भागातले जास्त भेटायला लागले तिथे. मतदान आलं का? मतदान आलं का? लोकसभेत मतदान आलं का तुमचं? कितवं मतदान आहे लोकसभेत? आता हे कितवं मतदान आहे तुमचं? पहिलं का दुसरं आहे? पहिल्यांदाच नाव आलंय का खासदारकीला? तिसरं. काय कोणाचं पारड जड वाटतं ह्या भागात? आम्ही नगरमध्ये. अरे तुम्ही कुठले? नगरच. नगर. तुम्ही कुठले? आम्ही पारनेर तालुका. पारनेर तालुक्यात कोणाची हवा? पारनेर तालुक्यात दोन्ही पार्ट्या जडे. जड आहे. हा. तुम्हाला काय वाटतं? निलेश लंके. निलेश लंके. तुम्हाला काय वाटतं? विखे. विखे. चला, संमिश्र प्रतिक्रिया आहे या म्हणायचं. ओ, गाव कुठलं? गाव तर सांगा की राव, एवढ्या लांब तुमच्या गावात शिरूर आहे. काय बघताय आता? लोकसभा आली. आढळराव पाटलांचं पारडं जड वाटतंय का कोल्हे साहेबांचं? कोल्हे कोल्हे साहेबांचं. कसं काय कोल्हे साहेबांचं? कोल्हे साहेबांचं सर्वसामान्य माणूस. तिकडं आता तिकडे सगळे आमदार एकीकडे आहे ती. आमचा शरद पवार साहेब एकीकडे आहेत. सर्वसामान्याचा माणूस आहे राहतो. सर्वसामान्याची कळकळ सर्वसामान्यालाच येणार ना. बर. हे बाकीचे सगळे गद्दार आहेत. गद्दार आहेत. चला,
गाव कुठलं बाबा? हा जेजुरीच आहे. जेजुरीचं झालं मग तिथलं मतदान आता झालं. काय आता काय विचारलं उपयोग नाही, पेट्या बंद झाल्या आता. नाही कोणाला केलं नाही आता विचारायचं. चला इकडं आहेत का लोक? नाही तिकडं. व्हिडिओ कट करू नका, व्हिडिओ कट करू नका. आहे असं या, जरी लोक नसली तरी मनात शंका नको, कारण ह्या बाजूला लोक अमोल कोल्ह्यांकडे जास्त हे करते आणि आपण कुठेतरी बनवून व्हिडिओ केलाय असं लोकांना वाटाय नको. व्हिडिओ बंद करू नका. या इकडं भेटतील लोक आपल्याला. पुन्हा एकदा आपण ह्या शिरूर मार्केट कमिटीच्या या गेट पाशी आलेलो. आता गेटच्या बाजूचं जे आहे त्या गेटच्या बाजूला काही लोक आहेत, त्या बाजूला विचारू आपण. या आहे का? कुठलं तुम्ही? कुठले? इथलंच आहे. लोकसभा आली आता, कुणाचं पारड जड वाटतंय? आढळराव का पोलीस आहे? नवीन मला नाही सांग. अंदाज काय? अंदाज सांग की. लोकांची चर्चा चालू असते की. मला माहितीच नाही कोण काय थांबलेत काय. मी नाही माहिती. चला असू दे. या इकडे. कुठलं तुम्ही? शिरूरचं. लोकसभेत आता कुणाचं पारड जड वाटतंय? अमोल कोल्हे की आढळराव पाटील? काय इथं काय चर्चा? अमोल कोल्हे. का बरं अमोल कोल्हेंकडे या भागात का जास्त आहे? भरपूर त्यांनी बरेचशी कामं केली आणि तरुण पिढीला त्यांनी पुढे जाण्याची संधी दिली. त्या म्हणून आम्ही अमोल कोल्हेला निवडून देणार. बरं. अजितदादांनी जो शरद पवार साहेबांपासून घेतलेला निर्णय बाजूला व्हायचा तो योग्य वाटतोय? तो चुकीचा निर्णय. चुकीचं. सामान्य जनतेला आवडलंय का? नाही आवडलं. नाही आवडलं. बिलकुल. चला असू द्या. ओ 2 मिनिटं थांबा, ते चाललेत. एक तर लोक भेटत नाहीत. हा एवढ्या लोकांमध्ये घेऊ आपण. गाव कुठलं? हा निगोज. कुठला तालुका इथं? पारनेर. पारनेर. पारनेरची लोक जास्त आहेत. काय भानगड आहे इथं? शेजारी गाव. शेजारीच आहे त्यामुळे. काय कोणाची हवा आहे तिकडे जास्त? आता खासदारकी आली. तुतारी. इथल्या लोकांचं काय काय वाटतंय? काय चर्चा करत असतात इथल्या लोकांबरोबर? इथं तुतारीच. इकडं तुतारीच आहे. बरं. ओ बाबा तुम्ही कुठले तुम्ही? श्रीगोंदा. बरं चला असू द्या. तरी विचारत होता काय कोणाची हवा जास्त तिकडं? दोन्ही पण चांगले आहेत. टफ फाईट आहे. टफ फाईट आहे. फाईट टफ आहे. चला या बाजूला या. आपण ते कर्मचारी दिसतात. या इकडे चला. कशी गर्दी कमी आहे त्यामुळे थोडंसं फास्ट करतोय हा व्हिडिओ. जास्त व्हिडिओ थांबला तर लोक बघत नाहीत असा पण आमचा समज आहे. हो थांबा 2 मिनिटं. गाव कुठलं? पुन्हा. जाऊ द्या चला. अरे बापरे लोक आता कसे सापडायचे. हो 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं. गाव कुठलं? गाव? शिरूर प्रॉपर इथलेच आहे का तुम्ही? काय आता इथं चाललंय तुमचं लोकसभेचं? कुणाचं पारड जड वाटतं इथं? तसं काही सांगता येत नाही. एक अंदाज लोकांची चर्चा विर्चा होत असेल की? दोघंही सारखेच आहेत. बर. तरी पण काय थोडं कमी जास्त 19-20 काय? 19-20 मध्ये काय जजमेंट लावणार आपण? काय सांगताच येणार? मुश्किल आहे. चला या इकडे. नाही असू द्या. चला या. हाय लोक सापडतील तेवढं घेऊ. तुम्ही इथलंच का तुम्ही? बर. आता लोकसभा आली. कोणाच्या बाजूने पारड जड वाटतंय? लोकांमध्ये कोणाचं कौल जास्त आहे? जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जास्त? आढळराव का कोल्हे? आढळराव. बरं. का बरं आढळराव? आढळरावने पहिल्यापासून चांगलं काम केलेले म्हणून लोक आढळरावला मानतात. म्हणून लोकांची अपेक्षा अशी आहे की आढळराव यावा असं. कितीने येतील काय अंदाज आहे का? आणि इथे सांगता नाही येतील नक्की. बरं तुम्हाला काय वाटतं? अमोल कोल्हे. बरं. का बरं कोल्हे साहेब का? कोल्हे साहेब हुशार आहेत. कामाचा अभ्यास व्यक्तिमत्व आहे. बर. त्यासाठी. बर. आता ही दादा साहेबांपासून वेगळे झाले. सामान्य माणसांना हे आवडले का बरं? नाही ना. का आवडलं नाही? आता विकासासाठी गेले ना ते तिकडे. विकास असा विकास नसतो. बर. असा विकास नसतो ना. विकासासाठी इकडे राहून विकास करता आला असता ना. बरोबर का नाही? बर. आता तुमच्या इथे गिरायक येतात. मी तुमचं मत विचारणार नाही, तुम्ही व्यापार आहे. पण लोक इथे येतात, बसतात, चर्चा करतात. एकंदरीत कुणाचं पारड जर वाटतं इथं? आढळरावांचं. का बरं आढळरावांचं? कारण गेली 5 वर्ष अमोल कोल्हे खासदार होते, पण त्यांनी शिरूर किंवा शिरूर तालुक्यात 1 रुपया निधी आणला नाही किंवा 1 रुपये ते शिरूरमध्ये कधी आलेच नाही. व्यक्तिगत आढळराव माझ्यापासून सामान्य व्यक्तीला सुद्धा पर्सनल ओळखतात, पण अमोल कोल्हे तर कोणालाच ओळखत नाही. जनसंपर्क दांडगा असल्याचा फरक म्हणजे फायदा होईल आढळरावांना? 100% होणार. 100% होणार. चला, एकंदरीत आढळरावांचा सुद्धा आता उल्लेख व्हायला लागलेला आहे. आढळराव पाटील जे आहेत ते
जनसंपर्क दांडगा आहे आणि जनसंपर्क दांडगा असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या जनसंपर्काचा फायदा नक्की होईल असं काही लोकांना या ठिकाणी वाटत आहे. आपण आता पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंप पण हा झालाय आता. या असू दे, आता 1 2 3 घेऊ आणि बंद करू. या बाबा या इकडं. गाव कुठलं? गाव कुठलं? राजापूर. राजापूर कुठला तालुका इथं? श्रीगोंदा. श्रीगोंदा. जाऊ द्या जाऊ. श्रीगोंद्यात कुणाची हवा खासदार केला आता? सुजय विखे. सुजय विखे पाटील. का बरं सुजय विखे पाटील? चला लोक म्हणजे कामं केलेले आहेत. कामं केलेले. बरं बरं. या. ओ गाव कुठलं? गाव यूपी. अरे यूपी 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 में किसकी हवा है? हवा है योगी का. योगी का हवा है. चला हो, तुम्ही इथले लोकल का? कुठलं गाव आहे? यूपीच आहे. बरं चला असू द्या. शेवटच्या 1 2 प्रतिक्रिया घेऊन आता आपण हा व्हिडिओ थांबवू. जास्त व्हिडिओ झाला तर लोक बघत नाही असं कधी कधी वाटतं आम्हाला, पण आता इलाज नाही, कारण भरपूर असा ऊन पडलेलं आहे आणि अशा उन्हाच्या कारामध्ये आम्ही आलोय. खरं तर सकाळचंच यायला पाहिजे होतं, पण इंदापूरहून यायला थोडासा वेळ झालेला आहे. या इथं आता घेऊ शेवटच्या. हा 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 या इकडे या. साईबाबा बिर्याणी. या इकडं. काय चाललंय? निवांत आहे. काय आता लोकसभा आली, काय गिरायकांमध्ये काय चर्चा असते? एका बाजूला अमोल कोल्हे आहेत, एका बाजूला आढळराव आहेत. कोल्हे का बरं कोल्हे साहेबांकडे का? चांगला माणूस आहे. बर. पण आता ही सगळे तुमचे महायुतीचे सगळे आमदार एका बाजूला आहेत ना. हा, मग कसं काय कोल्हे साहेबांचं टिकायचं? नाही तुतारीच वाजणार यावर्षी. बर. सगळ्यांचं लक्ष आहे तुमच्या मतदारसंघावर? तुतारीच आहे. पण आता इकडं तुमचं ह्या भागात जर गेलं तर महायुतीचे सगळे आमदार आहेत. ते नाही सांगता येईल आपल्याला, पण तुतारी आहे इकडे शिरूर शहरात. शिरूर शहरात आहे. बरं चला. शिरूर शहरात तुतारी आहे. मित्रांनो, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी खरं तेच रवी शिंदे असतील किंवा मी श्रीयश नलवडे असेल, आम्ही सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आता आढावा घेतोय. लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेतोय. खरं तर हा दुपार असल्यामुळे थोडं आम्हाला लोक भेटलेले नाहीत, पण बऱ्यापैकी लोक भेटलेले आहेत. तुमचं गाव कुठलं? थांबा, एंडिंग करायचं आहे. तुमचं गाव कुठलं? शिरूर शहर. शिरूर. काय बघताय तुम्ही आता? लोकसभा आली, कोणाचं पारडं जड वाटतंय? पवार साहेबांचं. पवार साहेबांचं. का बरं पवार साहेबांचं? पवार साहेब हे जुने नेते महाराष्ट्राचे. त्यांनी महाराष्ट्रासाठी खूप काही केलंय. त्यांनी अजित पवारांना मंत्रिपद दिली बरीचशी, तर त्यासाठी पवार साहेबांनी या शेतकऱ्याचे विचाराचे येते, त्यासाठी अमोल कोल्हेला मत देणं गरजेचं आहे. पण आता हे अजितदादा पवार साहेबांपासून वेगळे गेले, सामान्य जनतेला पटलंय का? हो, नाही पटलेलं. नाही पटलं. पण ते विकासासाठी गेले म्हणतायत. विकास पवार साहेबांनी केला ना, पण विकासासाठी गेले, पण पवार साहेबापासून जाणं चुकीचंच झालं ना. चुकीचं झालं. हो. तर आपण बघतोय की अशा पद्धतीने जे सामान्य लोक आहेत ते शिरूरमध्ये कोल्हे साहेबांच्या बाजूने आहेत आणि कुठंतरी पवार साहेबांवर त्या लोकांची निष्ठा असल्यामुळं हे सर्व तुतारीकडं सध्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाकडं सध्याचा कौल आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. आपण पुन्हा भेटू नवीन शहरामध्ये शिरूर लोकसभेच्या. तिथल्या लोकांच्या मनात काय आहे, नवीन गाव, नवीन लोक आणि नवीन लोकांच्या मनात काय चालू आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तूर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, शिरूर तालुका, शिरूर जिल्हा, पुणे. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.